नमस्कार. पल्लवी रेसिपीजमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण थंडीसाठी स्पेशल लहान मुलांसाठी पौष्टिक असे शेंगदाणा तीळ ड्रायफ्रूट लाडू बनवणार आहोत. त्यासाठी गॅसवरती कढई ठेवायची आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 2 कप शेंगदाणे घालायचे आहेत. शेंगदाणे आपल्याला कमी गॅसवरती सतत हलवत खमंग भाजून घ्यायचे आहेत. जर आपण शेंगदाणे कमी गॅसवरती सतत हलवत खमंग भाजून घेतले तरच आपले लाडू हे टेस्टी बनतात. याच्यासाठी आपल्याला शेंगदाणे कमी गॅसवरती छान खमंग भाजून घ्यायचे आहेत. जर आपण शेंगदाणे मध्यम किंवा फुल गॅसवरती भाजले तर ते शेंगदाणे आतपर्यंत खमंग भाजले जात नाहीत. याच्यासाठी आपल्याला शेंगदाणे हे मध्यम किंवा फुल गॅसवरती भाजायचे नाहीत, तर ते कमी गॅसवरतीच भाजून घ्यायचे आहेत. इथे आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत. ते एका ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यायचे. नंतर त्याच कढईमध्ये आपल्याला मेजरिंग कपमधील सर्वात छोटा जो पाव कपचा कप असतो त्या कपाने 1.5 कप तीळ कढईमध्ये घालायचे व तीळ ही आपल्याला कमी गॅसवरती सतत हलवत खमंग भाजून घ्यायचे आहेत. तीळ भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. कमी गॅसवरती 3 ते 4 मिनिटांमध्ये तीळ भाजून होतात. इथे आपले तीळ देखील भाजून झालेले आहेत. तीळ ही आपल्याला एका ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून ठेवायचे आहेत. नंतर त्याच कढईमध्ये आपल्याला छोटा अर्धा कप खसखस घालायचे आहे आणि खसखस आपल्याला कमी गॅसवरती भाजून घ्यायची आहे. 2 ते 3 मिनिटांमध्ये खसखस छान भाजून होते. इथे आपली खसखस देखील भाजून झालेली आहे. खसखस ही आपल्याला एका प्लेटमध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवायची आहे व नंतर एका ताटामध्ये आपल्याला मेजरिंग कपमधील सर्वात छोट्या कपाने 1 कप बदाम घ्यायचे आहेत, 1 कप काजू घ्यायचे आहेत व अर्धा कप आपल्याला पिस्ता घ्यायचा आहे. हा पिस्ता भाजलेला आहे. हे घेतलेले सर्व ड्रायफ्रूट आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. तुम्ही मिक्सरमधून देखील बारीक करून घेऊ शकता, पण इथे मी काजू बदाम आणि पिस्ता कट करून घेत आहे. सुरुवातीला मी 2 कप शेंगदाणे भाजून घेतले व नंतर मी अजून 1 कप शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. एकदम जास्त शेंगदाणे भाजले जाणार नाहीत, त्याच्यामुळे मी सुरुवातीला 2च कप शेंगदाणे भाजले व नंतर अजून 1 कप शेंगदाणे भाजून घेतले. इथे मी काजू बदाम आणि पिस्ता कट करून घेतलेला आहे. ते एका ताटामध्ये काढून घ्यायचे. नंतर आपल्याला गॅसवरती एक कढई ठेवायची आहे व कढईमध्ये 2 चमचे तूप घालायचे आणि कट केलेले बदाम त्याच्यामध्ये घालायचे आणि मिक्स करून घ्यायचे. कमी गॅसवरती आपल्याला बदाम तुपामध्ये 1 मिनिटासाठी परतून घ्यायचे आहेत. बदाम परतण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो, त्याच्यामुळे सुरुवातीला 1 मिनिटभर तुपामध्ये बदाम परतून घ्यायचे आणि नंतर त्याच्यामध्ये 1 मिनिटांनी काजू घालायचे आणि काजू आणि बदामसोबत 1 मिनिटभर परतून घ्यायचे. कमी गॅसवरती आपल्याला काजू आणि बदाम 1 मिनिटासाठी तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत व 1 मिनिटांनी त्याच्यामध्ये पिस्ता घालायचा आहे. पिस्ता घालून नुसता मिक्स करून घ्यायचा आहे. पिस्ता भाजलेलाच होता, त्याच्यामुळे पिस्ता भाजून घ्यायची काही गरज नाही. पिस्ता घातल्यानंतर आपल्याला तो मिक्स करून घ्यायचा आहे. नंतर गॅस बंद करून घ्यायचा व एका प्लेटमध्ये ते काढून ठेवायचे आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये दुसरे ड्रायफ्रूटही घालू शकता. प्लेटमध्ये सर्व ड्रायफ्रूट काढून थंड होण्यासाठी ठेवायचे आहेत आणि एक मिक्सरचा जार घ्यायचा आहे व त्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाणे घालायचे आहे. थोडे शेंगदाणे घालायचे व नंतर त्याच्यामध्ये आपल्याला 1 कपभर गूळ घालायचा आहे आणि जे आपण तीळ भाजून घेतलेले होते त्याच्यातील थोडे तीळ घालायचे आहेत आणि एक वेळेस मिक्सरमधून फिरवून घ्यायचे व नंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडे ड्रायफ्रूट घालायचे आहे आणि आपल्याला एक वेळेस मिक्सरमधून फिरवून घ्यायचे आहे व एका पाटीमध्ये आपल्याला ते काढून घ्यायचे आहे आणि नंतर मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला दुसरे शेंगदाणे घालायचे आहेत. 1 कपभर गूळ घालायचा आहे आणि तीळ घालायचे व मिक्सरमधून जाडसर फिरवून घ्यायचे आणि नंतर त्याच्यामध्ये थोडे आपण जे परतून घेतलेले ड्रायफ्रूट आहेत त्याच्यातील थोडे ड्रायफ्रूट घालून घ्यायचे आणि एक वेळेस मिक्सरमधून फिरवून घ्यायचे. इथे मी थोडेसे जाडसरच मिश्रण ठेवत आहे. जर तुम्हाला थोडेसे जास्त बारीक करून घ्यायचे असेल तर तुम्ही करू शकता आणि ते पाटीमध्ये काढून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने आपल्याला राहिलेले सर्व शेंगदाणे, गूळ, तीळ आणि ड्रायफ्रूट एकत्र मिक्स करून बारीक करून घ्यायचे आहे. तर इथे मी 3 कप शेंगदाणे घेतलेले होते. तीळ, काजू, बदाम, पिस्ता आणि खसखस मिळून 1 कपभर साहित्य झाले. शेंगदाणे आणि हे सर्व साहित्य मिळून 4 कप झाले व त्याच्यासाठी मी 4 कप गूळ घेतलेला आहे. हे सर्व साहित्य मिक्सरमधून बारीक करून एका पाटीमध्ये काढून घेतले.
नंतर त्याच्यामध्ये भाजून थोडे साईडला काढून ठेवलेले तीळ, भाजलेली खसखस आणि परतून घेतलेले काजू, बदाम आणि पिस्ता त्याच्यामध्ये घातले व वेलची आणि जायफळची पावडर त्याच्यामध्ये घालून मिक्स केले. सर्व साहित्य एकत्र छान असे मिक्स करून घ्यायचे आणि नंतर आपल्याला त्याचे लाडू बांधून घ्यायचे आहेत. तर इथे आपला एक लाडू बांधून झालेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला राहिलेले मिश्रणाचे सर्व लाडू बांधून घ्यायचे आहेत. हे शेंगदाणा तीळ ड्रायफ्रूट लाडू खायला खूप टेस्टी बनतात. तसेच नुसते शेंगदाणा लाडू बनवण्यापेक्षा त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट, तीळ आणि खसखस टाकल्यामुळे ते लाडू अजून जास्त पौष्टिक बनतात. तसेच ते टेस्टी देखील लागतात व थंडीच्या दिवसामध्ये तीळ आणि खसखस खाल्लेली देखील फायदेशीर असते. हे शेंगदाणा तीळ ड्रायफ्रूट लाडू आपण लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना देऊ शकतो. हे लाडू खूप पौष्टिक बनतात व तसेच हे लाडू इतके टेस्टी बनतात की लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हे खूप आवडतील. तर तुम्ही अशा पद्धतीने हे शेंगदाणा तीळ ड्रायफ्रूट लाडू बनवून ठेवू शकता. हे लाडू 1 महिनाभर चांगले राहतात व तुम्ही लहान मुलांना रोज एक लाडू देऊ शकता. हे लाडू खायला खूप टेस्टी बनतात. त्याच्यामुळे लहान मुलांना देखील हे लाडू खूप आवडतात. इथे आपण एक लाडू तोडून पाहू. तसेच हे लाडू खूप मऊ देखील बनतात. लहान मुले कधी कधी ड्रायफ्रूट खात नाहीत, त्यामुळे तुम्ही शेंगदाण्याच्या लाडूमध्ये अशा प्रकारे ड्रायफ्रूट टाकून हे पौष्टिक असे लाडू बनवून ठेवू शकता व लहान मुलांना रोज एक लाडू देऊ शकता. तर तुम्हाला हे लाडू आवडले का ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.